हॅलो नमस्कार प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही UPSC करत असाल अथवा MPSC करत असाल, पण तुम्हाला हे माहीतच असेल मराठी साहित्य, इथिक्स, निबंध या एकत्रित 1000 गुणांपैकी किती गुण मिळणार तेच ठरवणार तुमचं भविष्य. तेच ठरवणार तुम्हाला रँकिंग काय मिळणार, तुम्हाला पद काय मिळणार आणि तुम्ही कुठं वगैरे जाणार, या सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्या महत्त्वपूर्ण विषयामध्ये जर तुम्हाला हाय स्कोर करायचा असेल तर अनोखी लाईफमध्ये चालणारा हा LRP प्रोग्राम 2027च्या बॅचसाठी 22 जूनपासून सुरू होत आहे. 22 जून 2026 पासून तर तो तुम्ही जॉईन करू शकता. आता या क्लासेसचे विशेष गोष्टी काय आहेत की इथं तुमची फसवेगिरी नाही आहे. तुम्ही क्लासला समजून घ्या, है ना, त्याची गुणवत्ता तपासा, शिक्षकाचे शैली पहा, क्लासचं स्वरूप पहा. 15 दिवस एकदम 1 रुपया न भरता या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. क्लास पूर्णतः तपासून पहा, म्हणजे एकत्रित अनुभव घ्या आणि मग निर्णय तुम्ही करू शकता. आता तुम्हाला वाटलं सगळं काही चांगलं आहे, परंतु माझी आर्थिक परिस्थिती खराब आहे, तर तुम्ही काय करू शकता, इथं तुम्हाला एक संधी मिळते, ती म्हणजे शिष्यवृत्तीची. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुलाखत द्यायची असते, ज्याच्यामध्ये 20 प्रश्न विचारले जातात. प्रश्नाचं स्वरूप पूर्णतः व्यावहारिक जीवनावर असतं. असं नाही की मराठी साहित्य इतर गोष्टीवर विचारले नाही. रोजच्या जीवनावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानुसार जर तुम्ही उत्तर लॉजिकल, रॅशनल आणि समाधानपूर्वक दिलात तर तुम्हाला 100% शिष्यवृत्ती मिळते. उत्तरं जेवढे द्याल तेवढी तुम्हाला शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे काय, तुमची आर्थिक परिस्थिती जरी असेल तर तो प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होऊ शकतो. आता या बॅचचे भरपूर वैशिष्ट्य आहेत, जे तुम्ही टेलिग्रामवरही जाऊन पाहू शकता, यूट्यूब चॅनलवर जाऊ शकता किंवा समोर दिसतात तुम्हाला. पहा, नोट्स मिळतील, संदर्भ आहे, आन्सर तर तुम्ही अनलिमिटेड करू शकता, सराव टेस्ट देऊ शकता, आहे ना. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही करू शकता. म्हणजे मी जे बोलतोय ते फक्त कमी आहे असं समजा. भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला करता येतात त्याच्यात. आता ही जी बॅचेस आहेत, तुम्हाला जर वाटलं की माझा ऑप्शनल वेगळा आहे किंवा मला वेगवेगळं घ्यायचं, तर तुम्ही याच्यामध्ये ते पण करू शकता. म्हणजे वेगवेगळे इथे फीचर्स आहेत बॅचचे, तर त्याचा पण तुम्ही फायदा घ्या. जसं की काही जणांची मेन्स आता देणार असतील, तर त्यांना मराठी साहित्य रिव्हिजन करायचं असेल तर MRP बॅच सुरू आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. फक्त काही जणाला ऑप्शनल घ्यायचं असेल, ऑप्शनल पेपर घ्या. रिफ्लेक्शन बॅच आहे, ज्याच्यामध्ये इथिक्स आणि निबंध, ज्याचा ऑप्शनल वेगळा आहे, तर त्यांनी फक्त इथिक्स आणि निबंध घेऊ शकता. किंवा एनलाइटमेंट बॅच आहे पहा, ज्याच्यामध्ये मराठी साहित्य, इथिक्स आणि निबंध एकत्रित तिन्ही विषयाची तयारी केली जाते. तिन्हीचं एक मॉडेल तयार केलं जातं, इंटरलिंकिंग केली जाते, तर त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय की इथं अनोखी लाईफमध्ये जर इन्व्हेस्टमेंट तुम्ही केलात, कशाची, वेळेची म्हणा, ज्या काही गोष्टी तुम्ही करू शकता, तर तुम्हाला इथं जास्तीत जास्त एक अशा प्रकारचं गायडन्स, मार्गदर्शन मिळेल की तुम्हाला स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण, की तुम्ही ते सगळं काही करू शकता. ओके. तर तुम्हाला जर मुलाखत वगैरे द्यायची असेल तर तुम्ही अनोखी लाईफमध्ये संपर्क करू शकता. हा खालचा नंबर आहे, तुम्ही जरूर संपर्क करा. ओके. तर अशा प्रकारचा हा आपला थोडीशी जाहिरात होती. हा वेळ घेतल्याबद्दल सॉरी. ओके. थँक्यू.